ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 189. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. श्री गणेशाय नमः. एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती कीर दृढ परी ते जाणण्याची जाणणे या आड रिगोनी ठाके. जैसा नक्षत्राची या आभासा आभासासाठी घातू झाला तया हंसा माझी रत्नबुद्धीची या आशा रिगोनिया. सांगई गंगा या बुद्धी मृगजळ ठाकोनी आली याचे कवण फळ काय सुरतरू म्हणवनी बाबुळ सेविली करी. हार निळ्याच्याची दुसरा या बुद्धी हातू घातला विखार का रत्ने म्हणवनी गारा वेची जेवी. अथवा निदान हे प्रकटले म्हणून खदिरांगार खोळे भरिले का सावली नेणता घातले कुहा सिंबे. एरवी मी स्थूल देहधारी आहे अशा स्थूल दृष्टीने माझ्याकडे पाहणारे लोक त्यांच्या दृढ समजुतीप्रमाणे मला खरोखर जाणले असे म्हणतात. परंतु त्यांचे ते मला तसे जाणणे हेच माझ्या खऱ्या स्वरूपाला जाणण्याच्या आड रिगोनी ठाके म्हणजे येऊन ठाकते. माझे खरे ज्ञान करून घेण्याच्या मार्गामधील अडथळा बनते. ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबामुळे मोत्यांचा आभास होऊन ती खरी रत्ने आहेत अशा बुद्धीने त्यांच्याविषयी लोभ धरून राजहंसाने पाण्यात सूर मारला असता त्याचा त्या आभासामुळे घात होतो म्हणजे त्याला काहीच मिळत नाही. अर्जुना सांग की ही गंगा आहे अशा बुद्धीने जर मृगजळासमोर जाऊन उभे ठाकले तर त्या मृगजळाजवळ जाण्याच्या कष्टांचे काय फळ मिळणार. अथवा सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष समजून एखाद्याने बाभळीचा आश्रय घेतला तर ती बाभळ इच्छिलेले फळ देईल काय. हा नीलमण्यांचा 2 पदरी हार आहे अशा बुद्धीने जर विखारा म्हणजे विषारी सर्प हातात घेतला किंवा जर रत्ने समजून गारा वेचल्या तर काय प्राप्त होणार आहे. अथवा निधान म्हणजे जमिनीत पुरलेला द्रव्याचा ठेवाच प्रकट झाला आहे असे समजून खदिरांगार म्हणजे खैराचे पेटते निखारे जर खोळे म्हणजे पदरात वा झोळीत भरले किंवा ही आपली पडछाया आहे असे न समजता सिंहाने जर दुसरा सिंह आहे असे समजून कुहा म्हणजे विहिरीत उडी घातली तर घातच होणार. तेवी मी म्हणून प्रपंची जी ही बुडी दिदली कृतनिश्चयाची तीही चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिभा धरली. तैसा कृतनिश्चयो वाया गेला जैसा कोणी एकू कांजी प्याला मग परिणाम पाहो लागला अमृताचा. तैसे स्थूलाकारी नाशिवंते भरमसा बांधोनी चित्ते पाहती मज अविनाशाते तरी कैचा दिसे. अगाकाई पश्चिम समुद्राची या तटा निघिदेत आहे पूर्विलिया वाटा का कोंडा कांडता सुभटा कणू आतुडे. तैसे विकारले हे स्थूळ जाणीतले या मी जाणवतसे केवळ काही फेणा पिता जळ सेविले होय. त्याचप्रमाणे मी परमात्मा म्हणजे प्रपंचात वावरणारा कोणी देहधारी आहे असे समजून आपल्या बुद्धीमध्ये तसा कृत्यनिश्चय करतात म्हणजे आपली तशीच धारणा दृढ करून संसारात वावरतात. ते खरा चंद्र म्हणून चंद्राचे जलामधील प्रतिबिंब हातात घेण्यासाठी पाण्यात बुडी मारणाऱ्या माणसाप्रमाणे फसतात. कोणी एखादा कांजी म्हणजे भाताची पेज अथवा एखादे मादक पेय पिऊन अमृत प्यायला असे समजू लागला तर ज्याप्रमाणे त्याच्यावर अमृताचा परिणाम होत नाही त्याप्रमाणे परमात्मा देहधारी आहे असा त्याचा कृतनिश्चय वाया जातो. तसेच जे लोक नाशिवंत अशा स्थूलाकारी देहामध्येच मी आहे असा आपल्या चित्तामध्ये भरोसा वा ठाम निश्चय करून अविनाशी अशा मज परमात्म्याला पाहतात त्यांना मी कैचा म्हणजे कसा दिसू शकेन. अरे सुभटा म्हणजे पराक्रमी अर्जुना, पूर्व दिशेला जाणाऱ्या वाटेने निघून कोणी समुद्राच्या पश्चिम तटाला पोहोचू शकेल का. किंवा नुसता कोंडा काढल्याने धान्यकण प्राप्त होतील का. त्याचप्रमाणे हे स्थूल विकारयुक्त जग व त्यातील शरीर जाणल्याने
माझे केवळ स्वरूप जाणता येईल का? पाण्यावरील फेण म्हणजे फेस प्यायल्याने पाणी सेवन केल्यासारखे समाधान होईल का? म्हणून मोहिलेनी मनोधर्मे, हेची मी मानुनी संभ्रमे, मग येथीची जिये जन्मकर्मे, तिये मजची म्हणती. येतुलेनी अनामा नाम, मज अक्रियासी कर्म, विदेहासी देहधर्म आरोपिती. म्हणून मनोधर्माने मोहित झालेले असे लोक हे स्थूल शरीर धारण केलेला मी म्हणजेच परमात्मा आहे असे मानल्यामुळे संभ्रमित होतात. मग ह्या मर्त्य लोकातील देहाची जन्म मरणादी कर्मे व देहाच्या स्थिती मलाही आहेत असे म्हणतात. येतुलेनी म्हणजे ह्यामुळे अनामा म्हणजे नामरहित असलेल्या मला नामधारी समजून माझे नामकरण करतात. अक्रिय असलेल्या मला कर्मांचा कर्ता म्हणतात आणि विदेह असलेल्या मजवर देहधर्मांचा आरोप देखील करतात. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.